मुलांनो, सराव संच 12 मधील प्रश्न दुसरा पाहूत आपण. भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. तर भागाकार पद्धतीने आपण मूळ अवयव पद्धतीने शिकलाय आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भागाकार पद्धतीने मसावी काढायचा तोही शिकवलेला आहे. पण तुम्हाला सराव संच मध्ये एक उदाहरण सोडून दाखवते. पुढचे 2 उदाहरणं तुम्ही परत वहीमध्ये सोडवा. तर लक्षात घ्यायचं, या दोन संख्यामध्ये 275 आणि 525 या दोन संख्यांचं आपल्याला काय काढायचंय, मसावी काढायचंय. 275 व 525 या संख्यांचा काय काढू, मसावी काढू. काढू कोणत्या पद्धतीने काढायचंय, भागाकार पद्धतीने काढत असताना या दोन संख्यामध्ये लक्षात ठेवायची लहान संख्या कोणती आहे. तर या दोन संख्यामध्ये 275 आणि 525 मधील लहान संख्या कोणती आहे, 275. तर 275 हा काय करायचा, भाजक घ्यायचा आणि 525 हे भाज्य. आता या ठिकाणी 3 अंकी संख्या आहेत. भाग घालत असताना सोपी पद्धत म्हणजे इथला भाजक मधला पहिला अंक पाहायचा आणि भाज्यामधलाही पहिला अंक पाहायचा. आता इथं 2 आहे. आता 2च्या पाड्यात 5 नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, 4 आहे. पण 4चा बेधुणी 4, 2चा भाग बसतो का आपण पाहू. कारण या ठिकाणी गुणाकार करून पाहायचा पटकन. 2 बेपंचे 10, 10ला 0, हातच्याला 1, बेसत्ती 14 आणि 1 15, हातच्याला 1, बेधुणी 4 आणि 1 5. पण या ठिकाणी ही संख्या 525 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी भाग बसतो 1 चा, कारण ही संख्या मोठी होते. 275 वजा करायचं, वजा 5 मधून 5 गेले 0. आता 2 मधून 5 7 जात नाहीत म्हणून इकडे 7 चा घेतला. 12 मधून 7 गेले, राहिले किती, 7 आणि 5 12. इथं राहिले 4, 4 मधून 2 गेले, 2 राहिले. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचंय, ही जी बाकी येते त्या संख्येला भाजक करायचं आणि इथला सुरुवातीचा जो भाजक आहे तो भाज्य ठेवायचा. 275. आता या ठिकाणी 275 ही संख्या 250 पेक्षा थोडीशीच, म्हणजे इथं 2 आहे म्हणजे 1 चाच भाग बसतो. 250, 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 5 गेले 2 0. आता हे झालं भाजक आणि भाज्य कोणतं आहे, 250. आता या ठिकाणी भाग कितीचा बसतो पहा. इथं 25 आहे, इथं पण 25. 25 एक 25. आता वरचा घेतला शून्याचा आणि भाग बसला शून्याचा. आता या भागाकारच्या क्रियेमध्ये सर्वात शेवटचा जो भाजक असतो तो त्या दोन संख्यांचा म्हणजेच 275 व 525 या संख्यांचा मसावी. म्हणून तुम्ही खाली लिहा, कारण इथं जागा पुरत नाही म्हणून. तर 2 किती आहे, 275 छेद 525 चा मसावी आला 25. आता पुढे एक प्रश्न विचारलेले पहा, मसावी काढा आणि संक्षिप्त रूप द्या. म्हणजेच आपण अगोदर पाहिलेले 6वीला वगैरे प्रमाण काढायचं. संक्षिप्त रूप म्हणजेच जोपर्यंत मोठ्यात मोठ्या संख्येनं दोन्ही संख्येला काय करायचं, भाग घालायचा. म्हणजेच या मसावीने आता आपल्याला कोणत्या 275 भागिले 25
आणि 525 भागिले 25. आता 25 न भाग घालू. या ठिकाणी 27 संख्या आहे. कितीचा भाग बसतो? 25 एक्क 25. उरले किती? 27 मधून 25 गेले, उरले 2. इथं ठेवले 25 एक्क 25. परत 25 इथं 52 आहे. 25 दोन्ही 50. 2चा भाग बसला. इथं उरले किती? 2. किती झाले? 25 एक्क 25. आता भाग जातो का पाहायला. 11च्या पाड्यात 21 नाहीये. कोणत्या संख्येनं नाही भाग जात? म्हणजे संक्षिप्त रूप किती आलेलं आहे? 11/21. खाली उत्तर लिहा. म्हणून 275/525 चे संक्षिप्त रूप किती आलं? 11/21. तर अशा प्रकारे तुम्ही पुढचे 2 उदाहरणे सोडवा. चालेल. तर गेल्या वर्षी तुम्ही शिकला तर कोणतं तरी आपण एक उदाहरण पाहू. तर लसावी काढायचं आहे आपल्याला. कोणत्या पद्धतीनं? विभाज्य पद्धतीने. सुरुवातीला विभाज्य पद्धतीने एक उदाहरण पाहू. 2 संख्या घेऊ. नंबर 1 6 व 7 यांचा लसावी काढा. 6 चे विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? 6चा काय लिहायचा? पाडा लिहायचा. आणि लघुत्तम म्हणजे लहानात लहान जी विभाज्य संख्या येते ती त्या दोन्ही संख्येचा काय असणार आहे? लसावी. आता 6चा पाडा लिहा. 6 1 6, 6 2 12, काय 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. पुढे असंख्य येतात. आता 7चे विभाज्य. 7चा पाडा लिहूत आपण. 7च्या पाड्यात आता पाहायचं निरीक्षण. दोन्ही पाड्यामध्ये सारखी येणारी संख्या तोपर्यंत पाडा आपण लिहू. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चोक 28, 7 5 35, 7 सख्खम 42, 7 7 49. आता पाहायचं निरीक्षण करा. या ठिकाणी 42 आलेलं आहे आणि इथं पण 42. म्हणजे ह्या दोन्ही संख्येच्या पाड्यामध्ये कोणती संख्या आलेली आहे? 42. तर लहानात लहान त्याच्या पुढे असं असंख्य आपल्याला विभाज्य असतात. पण आपल्याला काय आहे? लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे दोन्ही मध्ये असणारा सामायिक हा विभाज्य आलेला आहे. तर 6 व 7 म्हणून सामायिक. अगोदर सामायिक विभाज्य होत. सामायिक विभाज्य 42. असे पुढे असंख्य येतात. लहानात लहान जी संख्या येईल ती घ्यायची. आता हिचं दुप्पट केला तरीही चालतं. आता इथं काय होणार आहे? दुप्पट म्हटल्यानंतर किती होणार आहेत? 84. पुढे असे 2 घेतला किंवा एकच घेतला तरी अंक चालतो. तसं काही नाहीये. आता आपल्याला मूळ अवयव पद्धतीने पाहायचंय. पण ही पद्धत तुमची जी विसरली असेल तर त्याच्यासाठी आपण करून पाहिलं. 6 व 7 यांचा लसावी किती आला? 42. मूळ अवयव पद्धत का वापरायची? तर आता समजा लहान संख्येचे आपल्याला पाडा विभाज्य मोठ्या संख्येचा लिहिता येतो पण वेळ जास्त लागतो. त्याच्यासाठी मोठ्यात मोठ्या संख्येचा लसावी काढत असताना आपण अवयव पद्धतीने मूळ अवयव पद्धतीने कसा लसावी काढायचा तोही पाहू. आणि एक लक्षात ठेवा,
आता या ठिकाणी पहा, निरीक्षण करा, 6 व 7 या कशा संख्या आहेत, ह्या सहमूळ संख्या आहेत, म्हणजे यांचा सामायिक विभाजक एकच येतो. तर अशा जर सहमूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. आणि मसावी किती येतो? 1. पहा, 6 7 42 आलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला लसावी कोणत्या पद्धतीने काढायचंय? मूळ अवयव पद्धतीने लसावी कसा काढायचा तो पाहू. तर दोन संख्या घ्या, लसावी काढायचंय आपल्याला 12 आणि दुसरी संख्या आहे 15. कोणत्या पद्धतीने काढूत आपण? मूळ अवयव पद्धतीने. आता ह्याचे आपण मूळ अवयव पाडू. आडव्या पद्धतीने पाडा किंवा उभ्या, आपण आडव्या पद्धतीने पाडूत आपण. 12 चे मूळ अवयव आता या ठिकाणी पहा, 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 2 गुणिले 2 च्या पाड्यात 2 सख्ख 12. परत 2 ने जातो भाग, 2 गुणिले 6 ला भाग घालायचा, 2 त्रिक 6. 2 गुणिले 2 गुणिले, आता इथं खाली लिहायची गरज नाही कारण इथं मूळ संख्या आलेली आहे. पुढे कोणती संख्या आहे? 15. 15 चे मूळ अवयव. आता 2 ने जातो का या ठिकाणी एक स्थानी? कोणती? 0 2 3 4 6 8 ही संख्या नाही आहे, म्हणून आता आपण 3 चा विचार करू. 3 च्या पाड्यात आहे, बेरीज पण 6 आली, 3 5 15. आता या ठिकाणी पहा, इथं मूळ अवयव आलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि इथं 3 गुणिले 5. लसावी म्हणजे सामायिक आणि व असामायिक. सामायिक म्हणजे दोन्ही मध्ये असलेले. आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे सामायिक आहे. आणि असामायिक म्हणजे सामायिक नसलेले. कोणते कोणते? 2, हे 2 आणि इथं 5. लसावी म्हणजे सामायिक अवयव व असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि एक सोपी पद्धत लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 किती वेळा आलेला आहे? ह्याच्यात आहे का? नाही. जास्तीत जास्त 2, सुरुवातीला पहिली लहान संख्या 2 वेळे आलेली आहे, म्हणून लसावी 2 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे? 2 वेळा घ्यायचा. परत आता जास्तीत जास्त 3 किती वेळा आलेला आहे? एकच वेळा आलेला आहे, म्हणून 3. आणि 5 हा अंक सुद्धा एकच वेळा आलेला आहे, 5. या सर्वांचा गुणाकार करायचा. बेदुणी 4, 4 त्रिकम 12 आणि 12 पंचे 60. 60 हा काय झाला? लसावी आला, म्हणून 12 व 15 यांचा लसावी बरोबर 60. आता एक लक्षात ठेवा, पहा की 12 च्या पड्यात 60 आहे, म्हणजे या दिलेल्या संख्येने लसावीला भाग जातो. 12 पंचे 60 आणि 15 चौक 60. जे आपला या दोन संख्येचा आलेला लसावी हा बरोबर आहे. तर सराव संच मध्ये तुम्हाला आता पुढे सराव संच पाहू. सराव संच 13. त्याच्यामध्ये 2 उदाहरणं सोडून दाखवते तुम्हाला. प्रश्न पहिला, लसावी काढा. त्याच्यातली दुसरी, आता 3 अंकी संख्यांचा त्या
या उदाहरण संग्रहामधलं हे दुसरं गणित आहे. तर 6, 8 आणि 10. तर आता पुढची एक उभी पद्धत एक सांगते तुम्हाला. आता ही तीनही संख्या एकच वेळेस असं स्तंभामध्ये मांडलात तरीही चालतं. आता इथं पहा कितीनं भाग जातो. तिन्ही संख्येला 2 निघाला अगोदर. 2 × 6, 2 × 8, 2 × 10. परत पहा आता भाग जातो का इथं. 2 नाही जात, इथं जातो 2 ने. 2 ने जातो, एकाच संख्येला जातो. तर या ठिकाणी जर तिन्ही संख्येला भाग जात नसेल तर या संख्या अशाच ठेवायच्या आणि या सगळ्या संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजेच तोही काय आला, 6, 8 आणि 10 यांचा लसावी. ही एक पद्धत ज्यावेळेस समजा स्पर्धा परीक्षेमध्ये वगैरे पटकन करायचं असेल तर त्यावेळेस ही पद्धत, किंवा आता ह्या उदाहरणामध्ये तुम्ही सोडवला तरी चालतं. लसावी बरोबर 2 × 3 × 4 × 5. गुणाकार 3 2 6. 6 जर आपल्याला जर पाडा अवघड झाला तर ह्या 2 संख्यांचाही गुणाकार केला तरी चालेल. असं गट पाडायचं, कंस करायचा, ह्या दोन्हीचा कंस करायचा आणि 3 दुनी 6. आता इथं किती येणार आहे, 4 पंचे 20. सोपं जातं. आता शून्याला 0, 6 दुनी 12. ही उभी पद्धत. आता ह्या झाला किती आला, लसावी 120. आता हेच आडव्या पद्धतीने कसं काढायचं ते दाखवते तुम्हाला. सहाचे मूळ अवयव 2 × 2 × 6. आता ह्याचे अवयव पडतात का, नाही. 8चे पाडूत आपण. आता काही छोट्या छोट्या संख्यांचे तुम्ही अवयव काय करायचे, पाठच. आता लगेच लक्षात येतं. 8चे काय होणार आहे, 2 × 2 × 2. एकाच ओळीमध्येही मांडला तरी चालेल, किंवा 2 × 8 इथं 4 मांडला तरी चालतं, किंवा 2 × 2 3 वेळेस लिहिला तरी चालतं एकाच ओळीत. वेळ वाचतो. 10चे 2 × 5. आता इथं पडत नाही. आता लसावी म्हणजे काय, या ठिकाणी 2 अंक. आता इथं शेवटची ओळ पाहिजे. इथं हे शेवटची ओळ, इथली शेवटची ओळ आणि इथली शेवटची ओळ. कोणत्या शेवटच्या ओळीमध्ये 2 हा अंक जास्तीत जास्त वेळा आलेला आहे. जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे, 3 वेळा. म्हणून या ठिकाणी 3 वेळा घ्यायचं 2. आता 3 हा अंक किती वेळा आलेला आहे, एकच वेळा आलेला आहे, म्हणून 1 वेळा. आणि 5 अंक 1 वेळा. आता या ठिकाणी तुम्हाला गट करून करायचे, असं करू शकता. 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि इथं 3 5 15. 8 पंचे 40 ला 0, हातचे आले 4, 8 1 8 आणि 4 12. पहा आडव्या पद्धतीने ही लसावी किती आला, 120 आला. आणि उभ्या पद्धतीने ही एकाच स्तंभामध्ये 3 स्तंभ करून जर संख्या लिहून लसावी काढला तरी चालतं.